मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी या विषयावर बघणार आहोत. व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये सफान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिस इंडिया SAESI सुविधेचे उद्घाटन करणे हे भारताच्या विमान वाहतूक उद्योगासाठी एक मोठे पाऊल आहे. पहिल्यांदाच या प्रकल्पामुळे भारताला एका प्रमुख विमान इंजिन OEMच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी यजमान स्थान मिळाले आहे. या हालचालीमुळे देशातील MRO केंद्रे आणि अधिक मजबूत होण्याची आणि परदेशी केंद्रावर कमी अवलंबून राहण्याची शक्यता आहे. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, आसामने संपूर्ण राज्यात बहुपत्नी बेकायदेशीर ठरवण्यासाठी एक विधेयक सादर करून कायद्यात एक मोठे पाऊल टाकले आहे. या कल्पनेचा उद्देश ही प्रथा बेकायदेशीर ठरवणे, त्यावर निर्बंध स्पष्ट करणे आणि पीडित महिलांना अधिक संरक्षण प्रदान करणे हा आहे. ही दुरुस्ती वैयक्तिक कायद्यांमध्ये बदल करण्याच्या आणि महिलांना अधिक अधिकार देण्याच्या मोठ्या प्रयत्नाचा एक भाग आहे. 27 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबादमध्ये स्कायरूट एअरस्पेसच्या नवीन इन्फिनिटी कॅम्पचे डिजिटल उद्घाटन करतील. हे भारताच्या खासगी अवकाश उद्योगासाठी एक मोठे पाऊल आहे. ही सुविधा देशाच्या अनेक प्रक्षेपण वाहनांच्या निर्मिती, चाचणी आणि वापराच्या क्षमतेला गती देण्यासाठी आहे. हे होते आजचे चालू घडामोडी. धन्यवाद.